कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील रहिवासी कमलेश बळीराम ठाकरे यांच्या वतीनं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. कमलेश ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण ठरवत करण्यात आलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही कारवाई निवडणूक आचारसंहितेच्या काळात करण्यात आली असून कोणतीही अधिकृत मोजणी किंवा भूमी अभिलेख विभागाची तांत्रिक परवानगी न घेता ही कारवाई केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तसंच सदरचे जागेची नोंदणीकृत खरेदी खत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. वारंवार अर्ज आणि पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळं अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आजपासून दुपारी 12 वाजता हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालं आहे. उपोषणकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे केलेली कारवाई तात्काळ रद्द करावी, जैसे थे परिस्थिती निर्माण करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आता प्रशासन या आंदोलनाकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी गुरुग्रामचे कार्यालय किरवली मौजे वांजेगाव येथील कायमचे रहिवासी असून 2017 पासून प्रशिक्षणाधिकारी च्या बरोबर संयुक्त वाद करून प्रशिक्षणाधिकारी उडवडीची उत्तरं देऊन 2017 पासून आमच्या मालकी हक्काचे खरेदी खत 1948 साली दस्तत क्रमांक 310 चतुःशिफाप्रमाणे खरेदी केलेला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा रहदारीचा रस्ता किंवा कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना 2014-15 मध्ये दलित वस्तीसाठी जी निधी आली ती ग्रामस्थ आजूबाजू घरलगत ग्रामस्थ मराठी यांच्यासाठी ती निधी वापरण्यात आली. ज्यावेळी त्या रस्त्यावरून मी माझ्या जागेचा कंपाऊंड करण्यात आला त्यावेळी ते दादागिरी करून गुंडशाही करून ते हटवण्याचा प्रयत्न केलं, पण ते हटवल्यानंतर मी लगेच दुसरीशी लावून माझी वहिवाट ठेवतो. ज्यावेळी ते 2020ला 2024-2019 रोजी ग्रामपंचायतला सरपंच यांना ग्रामस्थ वांजले घरलगतही अर्ज केला. हा रस्ता PWDनी 2013-14-15 मध्ये सदर रस्ता केलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतनी व सरपंच यांनी मला नोटीस काढली. हा सदर रस्ता ग्रामपंचायतीने केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 2014-15 मध्ये रस्ता केलेला आहे, परंतु या दोघांच्या विरुद्ध मी दिनांक 2020 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कर्जत यांच्या कार्यालयासमोर ज्यावेळी मी उपोषण केला त्यावेळी कार्यालयाचे अधिकारी राजकुमार गोडबोले यांनी प्रत्यक्ष जागेवर स्थलपाणी करून जागेचा मोजमाप करून सदर या रस्ताचा मोजमाप पूर्व पश्चिम 10 फूट व उत्तर दक्षिण 56 फूट या रस्त्याचा आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना ते असं लेखी पत्र दिलं. तिथून ग्रामपंचायतनी व ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी मान्य तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी कुठल्याही प्रकारची यावर कारवाई केलेली नाही. ज्यावेळी तहसीलदार साहेब स्वतः जागेवर आले त्यांनी पाहणी केली 2022ला तरी कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही. ज्यावेळी 2024 मध्ये ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज दिला सदर हा रहदारीचा रस्ता आहे, पण रहदारीचा रस्ता नसताना त्या रस्त्यावरून माननीय सुशांत पाटील नोडल अधिकारी यांनी नोटीस काढली सदर रस्ता रहदारीचा आहे. पण त्यावेळी मी त्यांना प्रतिउत्तर 28/10/2024 रोजी दिले, पण माझ्या अर्जाची शहानिशा न करता सुशांत पाटील यांनी कुठल्याही प्रकारची फॉलोअप न घेता राजकीय दबावाखाली बांधकाम माझा तोडण्यामध्ये आला. पण मी त्यांच्या विरुद्ध प्रांत कार्यालयासमोर 30/12/2024 रोजी उपोषण केले. त्यावेळी सुशांत पाटील यांनी 30/12/2000 प्रांत कार्यालयासमोर आम्ही उपोषण सुरू केले. त्या उपोषणामध्ये ते आमची आत्महत्या करण्याची वेळ आली, 10 दिवस घालवले, पण कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेता
त्यावेळी ते एक आम्हाला पत्र असं दिले की त्या दस्तऐवजची आम्हाला पडताळणी करायची. मग दुय्यम निबंधक कर्ज त्यांना पत्र दिले सत्यता पडताळणीसाठी. तर दुय्यम निबंधक कर्ज यांच्याकडे ते दस्तऐवज नसताना दुय्यम निबंधक यांनी दुय्यम निबंधक अलिबाग वर्ग 2 यांना पत्र व्यवहार केले. मग त्यावेळी दुय्यम निबंधक अलिबाग यांनी सुशांत पाटील गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना ते पत्र व्यवहार करून आता परत कमीत कमी 2 वर्षे होऊन गेले. पण सुशांत पाटील यांनी त्या खरेदी खताची शहानिशा न करता राजकीय दबावाला बली पडून कुठल्याही प्रकारचा आमच्या जागेचा निर्णय न घेता तर ते आम्हाला म्हणतात तुम्ही मोजणी करून घ्या. जर मोजणी करायची होती तर मग तुम्ही पहिले मोजणी न करता आमची 1948 सालात आमचे ताबा कब्जा व आम्ही कायदेशीर खरेदी केलेल्या पेपरात तुम्ही शहानिशा करता चतुर्सीमा न बघता त्या जागेत कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा कुठला आमदार निधीचा किंवा शेष फंड कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना तुम्ही ग्रामस्थांचे खोटे अर्ज देऊन तुमच्याकडे अर्ज ग्रामपंचायतमध्ये अर्ज नसताना तुम्ही राजकीय दबावामुळे एका गोरगरिबाच्या पाठीमागे जर कोण नसाल तर तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा जीव जाण्याची शक्यता. जर तुम्ही ते आमची 1948 जर वहिवाट नसते काढली तर आज आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास व छल करताना जशी आमची परिस्थिती 1917 पासून आहे जागेवर तशी आम्हाला परिस्थिती सुशांत पाटील यांनी आम्हाला आहे तशी त्या स्थगित करून देण्यात यावी. नाहीतर दिनांक 4/5/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजदार यांच्या वतीने श्री कांचन कमलेश बळीराम ठाकरे, मान्य मुख्य कार्य अधिकारी राजीव पी अलिबाग, मान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती, मान्य सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी प्रशिक्षण अधिकारी किरवली, मान्य ग्रामपंचायत अधिकारी किरवली यांच्या विरुद्ध दिनांक 4/5/2026 पासून आमरण उपोषण सुरू करीत आहे. जशी पूर्वीपासून माझी स्थिती आहे ती लावण्यात देण्यात यावी, नाहीतर आम्हाला आत्महत्याची वेळ करण्यात यावी. का तुमच्या मुलं आज आमच्या कुटुंबाला बरबाद होण्याची पाली आलेली आहे. तर का जर ग्रामस्थांनी जर रस्ता काढला असता तर मी स्वतः लावला असता. पण तुम्ही अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रकारचे तुमच्याकडे पुरावे नसताना राजकीय दबावाखाली 5 तारखेला रस्ता काढून मोकले होताना राजकीय दबावावर तुम्ही शासनाचा पैसे खाता किंवा राजकारण्यांचे पैसे खाता. म्हणजे एखादा गोरगरीब असतं त्याच्या पाठीमागे कोण असेल तर उद्या खून मर्डर झाली तर त्याला सुशांत पाटील आणि ग्रामपंचायत हे सर्वस्वी अधिकार जशी पूर्वीपासून माझी परिस्थिती तशी मला ठेवण्यात यावी. तर मी उपोषण मागे घेईन, नाही तर उपोषण मागे घेणार नाही.